Dear student, in the last lecture we have seen evidences of evolution. In it we have seen first evidence, that is morphological evidences, and second anatomical evidences. Then next, can you tell which are the different organs in the body of the organism? म्हणजे सजीवांचं असणारे काही शरीर जे आहे तर त्या शरीरामध्ये कोणकोणत्या प्रकारचे विविध अवयव त्या ठिकाणी असतात. फर्स्ट, हायर ऑर्गॅनिझम शो डिफरंट बॉडी ऑर्गन्स अँड सिस्टीम दॅट कॅरी आउट स्पेसिफिक फंक्शन. म्हणजे उच्चतर अशा प्रकारचे असणारे ते काही प्राणी जे आहेत, फॉर एक्झाम्पल ह्युमन बीइंग, तर अशा प्रकारचे उच्चतर अशा प्रकारचे जे काय असणारे काय ऑर्गॅनिझम जे आहेत तर ते ऑर्गॅनिझम काय करता नसतात, विविध अशा प्रकारचे असणारे जे काय अवयव आणि अवयव संस्था जे आहेत तर ते अवयव संस्था त्याच्यामध्ये असतात आणि याच्या साह्यानं विशिष्ट अशा प्रकारचं कार्य जे आहे तर ते कार्य त्या ठिकाणी करताना दिसतात. ईच सिस्टीम कन्सिस्ट ऑफ डिफिनेट ऑर्गन्स. म्हणजे विशिष्ट अशा प्रकारचे असणारे काही संस्था जे आहेत तर त्या विशिष्ट संस्थेमध्ये विशिष्ट अशा प्रकारचे अवयव जे आहेत तर ते अवयव त्या ठिकाणी असतात. इन द थॉरॅक कॅव्हिटी देअर आर लंग्स अँड हार्ट. म्हणजे आपली छातीचे असणारे जे काही कॅव्हिटी जे आहेत तर त्या कॅव्हिटीमध्ये आपल्या लक्षात येताना दिसते की फुफ्फुस आणि हृदय त्या ठिकाणी असतं. इन स्केल ब्रेन इज लोकेटेड. डोक्याचे असणारे काही कवटी जे आहेत तर त्या डोक्याच्या कवटीमध्ये मेंदू जो आहे तर तो मेंदू त्या ठिकाणी असतो. इन ॲबडोमिनल कॅव्हिटी म्हणजे पोटाची असणारे जे काही कॅव्हिटी जे आहेत, देअर इज द स्टमक, इंटेस्टाईन, लिव्हर, किडनी एक्सेट्रा. म्हणजे ॲबडॉमिनल कॅव्हिटी, पोटाची असणारी जे काही कॅव्हिटी जे आहेत तर त्या पोटाच्या कॅव्हिटीमध्ये आपल्या लक्षात येत नसते की स्टमक असते, आतड असते, त्याच्यानंतर यकृत असते, उर्क असतात. सेकंड क्वेश्चन, विच इज द ऑर्गन्स युजफुल टू द ऑर्गॅनिझम्स. म्हणजे असे कोणते त्या ठिकाणी अवयव आहेत की जे अवयव त्या ठिकाणी असणारे जे काही सजीव जे आहेत तर त्या सजीवांना त्या ठिकाणी उपयोगी पडताना दिसतात. ईच इम्पॉर्टंट व्हायटल ऑर्गन्स परफॉर्म स्पेसिफिक फंक्शन विच इज नेसेसरी फॉर द सर्वायवल. म्हणजे प्रत्येक असणारा जो काही महत्त्वाचा अशा प्रकारचा अवयव जो आहे तर तो अवयव विशिष्ट अशा प्रकारचं कार्य त्या ठिकाणी करताना दिसतो आणि त्याच्यामुळे तो असणारा जो काही सजीव जो आहे तर तो सजीव त्या ठिकाणी जिवंत राहताना दिसतो. ब्रेन कंट्रोल्स अँड कोऑर्डिनेट्स ऑल द व्हायटल ॲक्टिव्हिटीज. आपला असणारा जो काही मेंदू जो आहे तर तो मेंदू काय करताना दिसतो की सर्वसाधारणपणे महत्त्वाच्या असणाऱ्या काही ॲक्टिव्हिटीज जे आहेत तर त्या ॲक्टिव्हिटीजवर त्या ठिकाणी समन्वय राखण्याचं कार्य आणि असणारे काही कंट्रोल, ज्याला आपण त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे नियंत्रण जे आहे तर ते नियंत्रण राखण्याचं कार्य त्या ठिकाणी करताना दिसतो. हार्ट इज रिस्पॉन्सिबल फॉर द सर्क्युलेशन ऑफ द बॉडी थ्रू आउट द बॉडी. त्याच्यानंतर आपल्या लक्षात येताना नसते की हृदय जे आहे तर ते हृदय काय करताना नसते, संपूर्ण शरीरभर त्या ठिकाणी असताना जे काही रक्ताभिसरण जे आहे तर ते रक्ताभिसरण करण्याचं कार्य त्या ठिकाणी करताना दिसतं. लंग्स परफॉर्म रिस्पिरेशन. फुफ्फुस जे आहे तर ते फुफ्फुस मात्र त्या ठिकाणी आपल्या लक्षात येताना नसते की श्वसन जे आहे तर त्या श्वसनाचं कार्य करताना दिसते. किडनीज फिल्टर आउट नायट्रोजनस वेस्ट प्रॉडक्ट फ्रॉम द बॉडी. तर असताना जी काही किडनी, ज्याला आपण वृक्क त्या ठिकाणी म्हणताना दिसतं, ही जी काही वृक्क जे आहे तर ती वृक्क रक्तामधून तयार झालेले जे काही नायट्रोजनस युक्त अशा प्रकारचे असताना जे काही वेस्ट प्रॉडक्ट जे आहेत, निरुपयोगी पदार्थ जे आहेत तर त्यांचं असताना जे काही गाळण जे आहेत, फिल्ट्रेशन जे आहेत तर ते फिल्ट्रेशन रक्तामधून त्या ठिकाणी करताना दिसतात. इन दिस वे ईच ऑर्गन परफॉर्म टू इट्स ओन वर्क. अशा पद्धतीने प्रत्येक अवयव जो आहे तर तो प्रत्येक अवयव काय करताना दिसतो, त्याचं असणारे काही कार्य जे आहे तर ते कार्य त्या ठिकाणी करताना दिसतो. ओनली फ्यू ऑर्गन्स सच ॲज अपेंडिक्स डू नॉट परफॉर्म एनी फंक्शन. फक्त या ठिकाणी आपल्या लक्षात येताना नसते की अपेंडिक्स जे आहे तर ते अपेंडिक्स मात्र आपल्या शरीरामध्ये कोणत्या प्रकारचं असणारे काही कार्य जे आहे तर ते कार्य मात्र त्या ठिकाणी करताना दिसत नाही. त्याच्यानंतर पुढे, यूज ऑफ ICT कलेक्ट द इन्फॉर्मेशन ऑफ द जिओलॉजिकल डेटिंग अँड प्रेझेंट इट क्लासरूम. भूशास्त्रीय कालमापनाबद्दलची असणारी काही माहिती जी आहे तर ती माहिती आपल्याला त्या ठिकाणी मिळवायला सांगितली आणि ती वर्गामध्ये सादर त्या ठिकाणी करायला सांगितली.
त्याच्यानंतरचं आपल्याला इव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन म्हणजे उत्क्रांतीचे जे पुरावे आपण पाहतोय, तर त्या पुराव्यांमधला तिसरा पुरावा आपल्याला दिलेला आहे की व्हेस्टिजियल्स ऑर्गन, ज्याला त्या ठिकाणी आपण अवशेषांगी त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. कशाला म्हणायचं, डिजनरेटेड आर अंडर डेव्हलप्ड युजलेस ऑर्गन्स ऑफ ऑर्गॅनिझम्स आर कॉल्ड ॲज व्हेस्टिजियल्स ऑर्गन. काय सांगितलं की डिजनरेटेड आर अंडर डेव्हलप्ड युजलेस ऑर्गन्स, म्हणजे सजीवांमधला डिजनरेटेड म्हणजे ऱ्हास पावलेला, किंवा दुसरं आपल्याला सांगितलंय अंडर डेव्हलप्ड युजलेस ऑर्गन्स, अपूर्ण वाढ झालेला निरुपयोगी इंद्रिय जे आहेत, तर त्या इंद्रियांनाच आपण त्या ठिकाणी काय म्हणताना दिसतोय, अवशेषांग त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम सडन डेव्हलपमेंट ऑफ न्यू टिश्यू ऑर ऑर्गन्स फॉर लिव्हिंग इन चेंजिंग एन्व्हायरमेंट इज नॉट पॉसिबल. जे सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येत नसते की बदलणाऱ्या किंवा भिन्न पर्यावरणामध्ये जगण्यासाठी सजीवांमध्ये अचानक अशा प्रकारची नवी अशा प्रकारची असणारी जी काही ऊती जी आहे, तर ती ऊती त्या ठिकाणी निर्माण होताना दिसते. आणि जी काही नवीन अशा प्रकारची असणारी जी काही ऊती जी आहे, तर ती ऊती किंवा अंग किंवा इंद्रिय जे आहे, तर ते इंद्रिय त्या ठिकाणी उत्पन्न त्या ठिकाणी होऊ शकत नाही, नवीन अशा प्रकारचं त्या ठिकाणी तयार होऊ शकत नाही. इनस्टेड एक्झिस्टिंग ऑर्गन अंडरगो ग्रॅज्युअल चेंजेस. काय सांगतोय की सर्वसाधारणपणे बदलणारे जे काही भिन्न अशा प्रकारचं असणारं जे काही पर्यावरण जे आहे, तर त्या पर्यावरणामध्ये जगण्यासाठी सजीवांमध्ये अचानक अशा प्रकारची नवीन अशा प्रकारची असणारी जी काही ऊती असेल, अंग असेल किंवा इंद्रिय जे आहेत, तर ते इंद्रिय त्या ठिकाणी उत्पन्न होऊ शकत नाही. तर त्याच्यासाठी अस्तित्वात असलेलं पूर्वीचं असणारं जे काही इंद्रिय जे आहेत, तर त्या इंद्रियामध्ये क्रमाक्रमाने असणारे जे काही बदल जे आहेत, तर ते बदल त्या ठिकाणी काय होताना दिसतात, घडून येताना दिसतात. मोस्टली ए स्पेसिफिक स्ट्रक्चर इन द बॉडी इज युजफुल अंडर सच सिच्युएशन. आणि म्हणून या ठिकाणी एखादी उपयुक्त अशा प्रकारची किंवा सर्वसाधारणपणे बहुतांशी एका विशिष्ट परिस्थितीमध्ये शरीरामधली एखादी रचना त्या ठिकाणी उपयुक्त असते, परंतु भिन्न परिस्थितीमध्ये ती काय होताना दिसते, आपल्याला निरुपयोगी किंवा हानिकारक त्या ठिकाणी ठरताना दिसते. तेच पुढे आपल्याला दिलेले पहा की काय सांगितले की मोस्टली ए स्पेसिफिक स्ट्रक्चर इन द बॉडी इज युजफुल अंडर सर्टन सिच्युएशन. हाऊएव्हर सेम स्ट्रक्चर अंडर डिफरंट सिच्युएशन मे बिकम युजलेस आर इवन हार्मफुल. म्हणजे सर्वसाधारणपणे बहुतांशी एका विशिष्ट परिस्थितीमध्ये शरीरातील एखादी रचना जी आहे, तर ती रचना आपल्याला त्या ठिकाणी उपयुक्त असते, परंतु भिन्न परिस्थितीमध्ये ती असणारी जी काही रचना जी आहे, तर ती रचना त्या ठिकाणी निरुपयोगी किंवा हानिकारक त्या ठिकाणी ठरताना दिसते. आणि सच स्ट्रक्चर बीइंग टू डिजनरेट अंडर सच सिच्युएशन ॲज पर द प्रिन्सिपल ऑफ द नॅचरल सिलेक्शन. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये नैसर्गिक निवडीची असणारी काही प्रक्रिया जी आहे, तर त्या प्रक्रियेने अशी इंद्रिय जी आहे, तर ते अशी इंद्रिय नाहीशी होण्याच्या मार्गाला त्या ठिकाणी लागतात. पुढे इट टेक्स थाउजंड्स ऑफ इयर्स फॉर ए स्ट्रक्चर टू डिसअपिअर. मग अशा प्रकारचं एखादं निरुपयोगी, उदाहरणार्थ अपेंडिक्स, एखादं निरुपयोगी इंद्रिय जे आहे, तर ते इंद्रिय नाहीसं होण्यासाठी ते हजारो वर्ष त्या ठिकाणी लागतात. पुढे आता की सच ऑर्गन्स आर सीन इन डिफरंट फेजेस ऑफ द डिसअपिअरन्स इन द डिफरंट ॲनिमल. मग या नाहीशा होत जाणाऱ्या ज्या काही इंद्रियांच्या ज्या काही वेगवेगळ्या अशा प्रकारच्या ज्या काही अवस्था ज्या आहेत, तर त्या अवस्था निरनिराळ्या प्राणी ज्या आहेत, तर त्या निरनिराळ्या प्राण्यांच्या शरीरामध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिसून येताना दिसतात. सच ऑर्गन्स दो नॉन फंक्शनल इन सर्टन ऑर्गॅनिझम्स इट मे बी फंक्शनल इन द अदर ऑर्गॅनिझम्स, दॅट इज इट इज नॉट व्हेस्टिगल इन द अदर ऑर्गॅनिझम्स. जे आपल्या लक्षात येत नसतं की एखाद्या सजीवातील असा अवयव त्या सजीवामध्ये जरी काही कार्य करत जरी नसला, तरी दुसऱ्या सजीवामध्ये मात्र तो अवयव जो आहे, तर तो अवयव काय करताना दिसतोय, कार्य जे आहे, तर ते कार्य त्या ठिकाणी करताना दिसतो. आणि अशा प्रकारचा असणारा जो काही अवयव जो आहे, तर तो अवयवालाच आपण त्या ठिकाणी काय म्हणताना दिसतोय, तर त्या ठिकाणी ते व्हेस्टिगल ऑर्गन्स जे आहेत, तर ते व्हेस्टिगल ऑर्गन्स त्या ठिकाणी म्हणताना दिसतोय. पुन्हा एकदा पहा काय सांगतोय
की such organs though non-functional in certain organisms it may functional in the other organism, that is it is not vestigial in the other organism. म्हणजे एखादा असणारा जो काही अवयव जो आहे तर तो अवयव एखाद्या विशिष्ट प्राण्यामध्ये त्या ठिकाणी तो कार्य करत नाही, परंतु दुसरा असणारा जो काही प्राणी जो आहे तर त्या दुसऱ्या प्राण्यामध्ये मात्र त्या ठिकाणी तो अवयव जो आहे तर तो कार्य करताना दिसतो. आणि म्हणून तो असणारा जो काही अवयव जो आहे तर तो अवयव त्या प्राण्यासाठी त्या ठिकाणी वेस्टिगल ऑर्गन म्हणजे विशेषांग जे आहे तर ते विशेषांग त्या ठिकाणी आपल्याला आढळून येताना दिसतात. पुढे अपेंडिक्स विच इज युजलेस इन ह्युमन इज युजफुल अँड फुल्ली फंक्शनल ऑर्गन्स इन द रुमिनेंट्स. उदाहरणार्थ आपल्या त्या ठिकाणी लक्षात येत असते की अपेंडिक्स या ठिकाणी आपल्याला अपेंडिक्स जे आहे तर त्या अपेंडिक्सचे असणारे जे काही डायग्रॅम जे आहे तर ते डायग्रॅम त्या ठिकाणी दिलेली पहा. अपेंडिक्स जी मानवी शरीर जे आहे तर त्या मानवी शरीरामधलं असणारे जे काही अपेंडिक्स जे आहे तर ते अपेंडिक्स त्या ठिकाणी दाखवलेले. स्मॉल इंटेस्टिन आहे, लार्ज इंटेस्टिन आहे, तर या दोघांच्या त्या ठिकाणी खाली टोकाला त्या ठिकाणी आपण अपेंडिक्स त्या ठिकाणी दाखवलेले, आंत्रपुच्छ त्या ठिकाणी दाखवलेले. म्हणजे मानवाला निरोपी असणारे जे काही अपेंडिक्स आंत्रपुच्छ जे आहे तर ते आंत्रपुच्छ रुमिनंट ॲनिमल्स रवंत करणारे प्राणी. आता रवंत करणारे प्राणी उदाहरणार्थ तुम्ही गायीचं निरीक्षण केलं असेल. गाय काय करताना दिसते, भराभर त्या ठिकाणी चारा खाताना दिसते. त्याच्यानंतर निवांत वेळेला पुन्हा काय करताना दिसते, तो पोटामध्ये गेलेला चारा पुन्हा तोंडामध्ये आणते, पुन्हा त्याचं काय करताना दिसते, चिविंग जे आहे ती चावताना त्या ठिकाणी दिसते. याला आपण त्या ठिकाणी रवंत करणे त्या ठिकाणी म्हणतो. म्हणजे सर्वसाधारणपणे मानवाला निरोपयोगी असणारे जे काही अपेंडिक्स आंत्रपुच्छ जे आहे तर ते आंत्रपुच्छ रवंत करणारे प्राणी रुमिनंट प्राणी जे आहेत तर त्या रुमिनंट प्राण्यांसाठी उपयुक्त त्या ठिकाणी आपल्याला आढळून येताना दिसतात. जिथे रवंत करणाऱ्या प्राण्यांमध्ये ते हे अवयव जे आहेत अपेंडिक्स जे आहेत तर ते मात्र काय होताना दिसते, कार्यक्षम त्या ठिकाणी असतो. सेकंड, सिमिलरली मसल्स ऑफ द इयर पिना which are useless to human are useful in the monkey for the movement of the pinna. दुसरं उदाहरण आपल्याला सांगितलं. उदाहरणार्थ आपला असणारा जो काही कान जो आहे, या कानाला त्या ठिकाणी इयर पिना आहे, पण या ज्या असणाऱ्या ज्या काही इयर पिना ज्या आहेत तर त्या इयर पिनांचं एक वैशिष्ट्य आपल्याला त्या ठिकाणी दिलेले पहा. काय सांगितलेले की सर्वसाधारणपणे मसल्स ऑफ द इयर पिना which are useless to human are useful in the monkey for the movement of ear pinna. म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येताना दिसते की मानवाचा असताना जो काही कान जो आहे तर त्या कानामध्ये असणारे जे काही कानाचे असणारे जे काही स्नायू जे आहेत तर ते स्नायू त्या ठिकाणी मानवाला निरोपयोगी आहे. परंतु माकड जे आहे तर त्या माकडामध्ये आपल्या लक्षात येताना दिसते की हे असणारे जे काही कानाचे असणारे जे काही स्नायू जे आहेत तर त्या स्नायू मात्र काय होताना दिसतात, माकडामध्ये त्या ठिकाणी त्याचे कान जे आहेत तर ते कान त्या ठिकाणी हलताना दिसतात. गायीचं निरीक्षण करा, गायीचे असणारे जे काही कान जे आहेत तर ते कान त्या ठिकाणी आवाजाच्या दिशेने त्या ठिकाणी ती काय करताना दिसते, फिरवताना दिसते. म्हणजे आपल्यामध्ये निरोपयोगी असणारे जे काही कानाचे असणारे जे काही स्नायू जे आहेत तर ते स्नायू मात्र त्या ठिकाणी माकड जे आहे तर त्या माकडामध्ये कान हलवण्याकरता त्या ठिकाणी उपयोगी जे आहेत तर ते उपयोगी त्या ठिकाणी पडताना दिसतात. पुढे various vestigial organs like the tailbone, it is called as the coccyx, wisdom teeth and body hairs are present in the body of the human being. की सर्वसाधारणपणे या ठिकाणी टेलबोन ज्याला आपण त्या ठिकाणी कॉकॅक्स म्हणताना दिसतो. आपल्याला या ठिकाणी आकृती जी आहे तर त्या आकृतीमध्ये सुद्धा अशा पद्धतीचं असणारे जे काही टेलबोन जे आहे तर ते टेलबोन त्या ठिकाणी दाखवलेले. मानवामध्ये सुद्धा त्या ठिकाणी ते माकड हाड त्या ठिकाणी आहे, परंतु आपल्याला त्याचा काही उपयोग होत नाही. माकडाला मात्र त्या ठिकाणी शेपटी जी आहे तर ते शेपटी हलवण्यासाठी उपयोग त्या ठिकाणी होतो. जे पूर्वीच्या काळी त्या ठिकाणी माकड जे आहे तर त्या माकडाला त्या ठिकाणी काय होताना दिसते, जसं त्या ठिकाणी पूर्वीच्या काळी म्हणजे माकड जे आहे तर त्या माकडाला त्या ठिकाणी शेपटी हलवण्यासाठी माकड हाडाचा उपयोग होताना दिसतो, तसं पूर्वीच्या काळी मानव जो आहे तर त्या मानवाला सुद्धा त्या ठिकाणी शेपटी येते, परंतु त्याची शेपटी त्या ठिकाणी गळून पडली. परंतु त्या ठिकाणी असणारे जे काही माकड हाड जे आहे तर ते माकड हाड आधी आपल्या त्या ठिकाणी आपल्या शरीरामध्ये त्या ठिकाणी आहे. तर आता पुढे काय काय सांगितलेलं आहे की सर्वसाधारणपणे आपल्या त्या ठिकाणी लक्षात येताना दिसते. या ठिकाणी आपण व्हेरियस वेस्टिगल ऑर्गन्स त्या ठिकाणी पाहतो, तर त्याच्यामधलं पहिलं आपण दिलेलं आहे की टेलबोन ज्याला त्या ठिकाणी कॉकॅक्स म्हणताना दिसतो, माकड हाड त्याला म्हणताना दिसतो. त्याच्यानंतरचं दुसरं त्या ठिकाणी आपल्याला लिहिलं की विजडम टेल म्हणजे अक्कल दाढ असेल,
अँड बॉडी हेअर्स, आपले जे काही शरीर जे आहे तर त्या शरीरावर त्या ठिकाणी केस जे आहेत तर ते केस त्या ठिकाणी असतात, ज्या केसांचा आपल्याला त्या ठिकाणी काही फायदा नाही डोक्याचे सोडले तर म्हणजे अशा पद्धतीचे अंगावरील असणारे जे काही केस जे आहेत इत्यादी त्या ठिकाणी अवशेषांग जे आहेत तर ते मानव जे आहेत तर त्या मानवाच्या शरीरामध्ये आपल्याला काय होताना दिसतात, आढळून त्या ठिकाणी येताना दिसतात. म्हणजे अशा पद्धतीने आपल्या त्या ठिकाणी ते लक्षात येताना म्हणजे अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी असताना जे काही व्हेस्टिकल ऑर्गन्स जे आहेत तर ते व्हेस्टिकल ऑर्गन्स त्या ठिकाणी पाहिलेले. एवढाच भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.